नमस्कार, कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। परवा एका आजींनी आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या 2 महिन्यांच्या जुळ्या नातींसाठी हे असं परकर पोलकं शिवण्याची मला ऑर्डर दिलेली आहे। दोन्ही ड्रेस आपल्याला सेमच शिवायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये 2 महिन्यांच्या बाळासाठी हे असं परकर पोलकं कटिंग आणि स्टिचिंग अगदी परफेक्ट मापासह कसं शिवायचं हे बघणार आहोत। आणि ही ऑर्डर मला कशी मिळाली किंवा तुम्ही अशा ऑर्डर कशा घेऊ शकता हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथं काय झालं, रात्रीच मी व्हिडिओची तयारी म्हणून थोडंसं कटिंग करून ठेवलं होतं। तर सुरुवातीला मी थोडंसं तुम्हाला पेपरवर दाखवते की माप वगैरे किती घ्यायची किंवा कापड किती घ्यायचं आहे। तर समजा हे अस्तरवर माप घेताना 14 इंच रुंदी घ्यायची आहे आणि उंची 8.5 इंच घ्यायची आहे। याला असं डबल फोल्ड करायचं आहे, म्हणजे मध्यभागी दुमडायचं आहे असं। याला आपण थोडासा काही शेप देणार आहोत कॉर्नरला। तुम्हाला असं सरळ शिवायचं असेल तर सरळ शिवू शकता, परंतु याच्यामध्ये टॉपला खालच्या बाजूला आपण थोडीशी डिझाईन करणार आहोत आणि मध्ये एक छोटासा पॅच लावणार आहोत। तर वरतून साधारण इथून 7 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथून असं थोडासा गोलवा द्यायचा आहे आणि इथे मार्किंग केलेलं कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, या पेपरच्या मापाचं आपल्याला असं अस्तरचे 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, या मापाचे असे अस्तरचे 2 तुकडे। तसंच अस्तरच्या मापाप्रमाणेच आपल्याला मेन फॅब्रिकचे असेच 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत। जरा वेळ मेन फॅब्रिकचे तुकडे आपण आता बाजूला ठेवूयात। तर हे जे अस्तरचे 2 तुकडे आहेत त्याच्यावर तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप दाखवते। असं मध्यभागी फोल्ड करायचं। याला गळा रुंदी साधारणतः 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे। गळा उंची 2.25 ते 3 घ्यायची आहे। 2.25 घेते मी इथं, तुम्हाला हवी असेल तर 3 घेऊ शकता। पुन्हा शोल्डर इथं 3.5 इंच घ्यायचा आहे। मुंढ्यामध्ये इथं 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे। याही बाजूला 2.25 इंचावर मार्किंग करायचंय। आता इथे 1/2 इंचावर मार्किंग करायचंय आणि थोडासा गोल राऊंड मध्ये असा शेप द्यायचा आहे। शोल्डरला आपल्याला नॉट जोडायचे आहेत, तर याचा मध्य करायचा आहे। आणि या मध्याच्या दोनही बाजूला 1/2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इकडे गोलाकार मध्ये जुळवून घ्यायचं आहे। याही बाजूला गळ्याचा आकार मार्किंग करून घ्यायचा आहे आणि या वरच्या मार्किंगला जुळवून घ्यायचं आहे। आता हे कटिंग करून घ्यायचं आहे। मी थोडंसं आधीच माझ्याकडून कट झालं होतं, तर काय हरकत नाही। आता खांद्यावरचं नॉट बनवण्यासाठी मेन फॅब्रिकमधून मी साधारण 1.5 इंच मापाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत। उंची आहे साधारणतः 11.5 इंच। तर या पट्टीला असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि उलट बाजूला एक टिप देऊन घ्यायची आहे, साधारणतः 1/2 इंच मार्जिन सोडून। बाळासाठी कपडे शिवताना या खांद्यावरच्या नॉट नेहमी कापडाच्याच बनवायच्या। रेडीमेड नॉट वापरल्या तर त्या बाळाला रुतू शकतात। आणि अशा नॉट बनवताना मी नव्यानेच एक गोष्ट शिकलेली तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तसं तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचेच भरपूर व्हिडिओ असतात, परंतु अधूनमधून मी अशा ऑर्डर घेत असते आणि त्यातूनच मला काही नव्याने गोष्टी शिकायला मिळतात। आता अशा नॉट करताना ही जी टीप दिली ना, याच्या बाजूला अगदी 1/2 इंचाचं मार्जिन शिल्लक राहील। याप्रमाणे मार्जिन ठेवायचं नाही, जास्तीचं कापड कट करून टाकायचं आहे। तर असं का करायचं हे तुम्हाला सांगते मी। असं केल्यामुळे आपली ही जी नॉट आहे ना ती थोडीशी पोकळ होणार आहे, म्हणजे अशी जास्त भरगच्च किंवा जाड होणार नाही। ब्लाऊजला बघा आपण गळ्याने कशा जाड नॉट करतो तशी जाड नॉट करायची नाही आपल्याला। एखाद्या सुई दोऱ्याच्या मदतीने ही नॉट आपल्याला उलटवून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने अशी पोकळ नॉट तयार होणार आहे। आता बाकीच्या नॉट मी याप्रमाणे उलटवून घेते। या 4ही नॉट मी उलटवून घेतलेले आहे। आता हा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे। याला इथं उलट बाजूला दुमडायचं आहे, म्हणजे मी उलट बाजूला दुमडलेला आहे, म्हणजे उलट बाजू आतल्या दिशेला टाकलेली आहे। याचा मध्य करायचा आहे आपल्याला। इथं मध्यावर थोडीशी डिझाईन करायची आहे, म्हणजे पॅच जोडायचा आहे। त्यासाठी इथं असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे, खडून असं मार्किंग करून घ्यायचं। हा एक मी काठ घेतलेला आहे। आता हा काठही बरोबर मध्यभागी फोल्ड करायचा आहे। मी नॉचेस देते थोडेसे, म्हणजे लक्षात येईल। तुम्हाला जरी ते काठ जोडायचं नसेल, असाच प्लेन टॉप शिवायचा असेल तर तसाही प्लेन तुम्ही शिवू शकता, पण या काठामुळे या टॉपला खूप सुंदर लुक येणार आहे। आता हा काठ बरोबर इथं खालच्या बाजूने मध्यावर मध्ये ठेवायचा आहे। इथं मध्यभागी आपण थोडंसं पिनअप करून घेऊया।
इथे टॉपला असा काठ न जोडता तुम्ही टॉप शिवणार असाल तर साधारणतः 1.5 मीटर कापडामध्ये तुमचं स्कर्ट टॉप तयार होतं. इथे मी दुसऱ्या कापडातून उरलेला काठाचा तुकडा वापरलेला आहे. असा काठ किंवा पॅच जोडणार असाल तर 1 मीटर कापड लागतं अशा ड्रेससाठी. आणि इथं दोनही बाजूंनी 1.5 इंच फोल्ड करायचं आहे आणि इथं टिप द्यायची आहे. याही बाजूने 1.5 इंच फोल्ड करायचं आहे आणि इथं टिप द्यायची आहे. ज्या ताईंनी मला या ड्रेसची ऑर्डर दिली आहे त्यांनी मला एका ड्रेससाठी असं बाहेरून 1.5 मीटर कापड आणून दिलं होतं. त्यातून काही काठ उरला नाही, त्यामुळे मग मी दुसऱ्या काठाचा वापर इथं केलेला आहे. आता याच्यावर हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे. तीनही बाजूंना टिप देऊन घ्यायची आहे. इथं 2 बाजूला टिप द्यायची नाही फक्त. एका ड्रेससाठी मी माझ्याकडचंच खणकापड वापरलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे खणकापड विक्रीसाठी आहे. अगदी होलसेल प्राईजमध्ये आहे. तुम्हाला तुमच्या छोट्या मुलीसाठी म्हणा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी असा ड्रेस शिवायचा असेल किंवा विक्रीसाठी ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही माझ्याकडून खणकापड नक्की मागवा. यांना थोडंसं आतमध्ये करून घेते आणि खालच्या बाजूला आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे अस्तरवर. छोट्या बाळाचे ड्रेस शिवताना खूप मजा येते. मी तर छोट्या बाळाच्या ड्रेसची ऑर्डर कधीच नाही म्हणत नाही. छोट्या मुलांचे ड्रेस शिवायला मला खूप आवडतं. जास्तीचं कापड कट करून घ्यायचं आहे. या अगोदर आपल्या चॅनलवर मी लहान बाळासाठी झबले टोपडे याचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणखी यापूर्वी मी एक खण फ्रॉकही शिवून दाखवलेला आहे लहान बाळासाठी. आता इथे जिथे जिथं गोल आकारामध्ये टिप दिलेली आहे तिथे छोटे छोटे कट द्यायचे. असे कट दिल्यामुळे आपले कापड उलटवताना खूप फिनिशिंगमध्ये उलटवलं जातं. तर मध्यभागी छोटासा कट द्यायचा आहे. बरोबर इथं जो पॉईंट आहे तिथं. आता इथून हे उलटवून घ्यायचं आहे. 2 महिन्याच्या बाळासाठी स्कर्ट आणि टॉपचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर शक्यतो कुठं पाहायला मिळणार नाही. आपल्या चॅनलवर मी तुम्हाला पहिल्यांदाच 2 महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट असा स्कर्ट टॉप शिवून दाखवत आहे. अगोदर वस्तूने छान कोणे वगैरे काढून घ्यायचे. आणि तिथं दाबटीप देऊन घेऊयात आपण. कापडाला सगळीकडून अशी दाबटीप दिल्यामुळे कापडवरती उचकतही नाही आणि शिवलेलं कापड मग फिनिशिंगमध्ये दिसतं. मी साधारणतः 8वी-9वीला होते तेव्हा शिवण क्लास केला होता आणि शिवण क्लासमध्ये मी ब्लाऊज, पंजाबी ड्रेस, स्कर्ट, टॉप, फ्रॉक असं शिकले होते. तेव्हाच्या बारीक सारीक काही गोष्टी अजूनही माझ्याकडे नोंदी केलेल्या आहेत आणि त्यातले काही टिप्स किंवा ट्रिक्सही मला अजूनही आठवतात. तुम्हाला मनापासून शिवणकाम करायचं असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या मापांच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत वहीमध्ये. एक पार्ट आपला तयार करून झालेला आहे. आता दुसरा पार्ट आपण याप्रमाणेच तयार करून घेणार आहोत. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेत. याला आपण लटकन नंतर जोडूयात. त्याला काय करायचं आहे की दोन्ही उलट बाजू समोरासमोर घ्यायच्यात आणि इथं कवर शिलाई म्हणजे बाहेरची शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी 1.5 इंचापेक्षा कमी मार्जिन द्यायचं आहे. ओव्हरलॉक वगैरे करायची काही आवश्यकता पडणार नाही याला. तुम्हाला शिवणकामासाठी किंवा घरगुती उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या वस्तू नक्की मागवा, कारण बऱ्याचदा ऑनलाईन वस्तू स्वस्त मिळतात. त्याचे धागे वगैरे निघतात त्याच्यामुळे थोडं जास्तीचं कट करून टाकते. याही बाजूने टिप देऊन घेऊयात. तुम्हाला मी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मला नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते. मग आता हा भाग उलट करून घ्यायचा आहे. याच्या आतल्या दिशेने टिप द्यायची आहे. 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खाली 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे. अशा बाजूच्या टिपा देताना एका शेजारी 1, 2, 3 टिपा द्यायच्या, म्हणजे कस्टमरला समजा हा टॉप किंवा ड्रेस फिट झाला तर ते आतली टिप उचलूनही हा ड्रेस वापरू शकतात. याही बाजूने त्याच प्रकारे टिप देऊन घेऊयात. टिप द्यायला सुरुवात करताना आणि टिपेचा शेवट करताना नेहमी 2-3दा मशीन मागे पुढे करून टिप लॉक करून घ्यायची आहे. आता आपण उलटवून घेऊयात. छानपैकी आपलं हे टॉप तयार झालेला आहे. त्याला आपण लटकन नंतर जोडूयात. आता हा वरचा टॉप झालेला आहे शिवून. आता आपण स्कर्ट कसं शिवायचं ते बघूयात. स्कर्टसाठी मी अस्तरचे 2 तुकडे घेतलेत. कॉटनचं कापड आहे अस्तरसाठी. पूर्ण हे 23 इंच रुंदी आहे आणि अशी उंची साधारणतः 7.25 घेतली आहे. 8 सुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा 8.5 घेतले तरी चालेल. इथं खाली काठ आलेला आहे म्हणून इथं फोल्ड करायची काही आवश्यकता नाही आहे. मेन फॅब्रिकची रुंदीसुद्धा मी 23 इंचच घेतलेली आहे आणि उंची इथे मी 8.25 घेतलेली आहे. म्हणजे अस्तरपेक्षा 1 इंच मेन फॅब्रिक जास्त घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकच्या उलट बाजूला अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे. बरोबर याच्या दोन्ही बाजू जुळवून घ्यायच्या आहेत. इथून साधारणतः 1.5 इंच सोडायचं आहे आणि इथून पुढे चुना द्यायला सुरुवात करायची आहे. साधारणतः अर्धा ते 1 इंचाच्या चुना द्यायच्या. इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित जुळवून ठेवायचं आहे आणि मग चुना द्यायच्यात. आणि या चुना एकमेकांवर न देता शेजारी द्यायच्यात.
बघा मी तुम्हाला किती बारीक सारीक गोष्टी सांगते, परंतु तुम्ही व्यक्त व्हा. आपल्या चॅनलवर तुमच्या मनातील काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. मीही नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसंच हा दुसरा तुकडा तयार करून घ्यायचा आहे. ते दोनही भाग तयार झालेत. ते व्यवस्थित एकमेकांना जुळवून बघायचे सारखे आहेत की नाही. कमी जास्त असेल तर जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. एक थोडासा इकडचा पार्ट थोडासा जास्त वाटतंय, 1 इंच. त्याचे धागे निघतात तर अशा कडा व्यवस्थित सरळ करून कट करून घ्यायच्यात. त्याच्या दोनही सुलट बाजू अशा एकमेकांवर ठेवायच्यात आणि कोणत्याही एका बाजूने टीप देऊन घ्यायची आहे. त्याचे चारही पदर व्यवस्थित एकत्र जुळवायचेत आणि छान टीप देऊन घ्यायची आहे. अशा या ड्रेसचं अगदी अर्धा तासामध्ये कटिंग आणि स्टिचिंग तयार होतं मैत्रिणींनो. तेव्हा नक्की शिवून बघा. आणि अशा लहान मुलींच्या ड्रेसमध्ये तुम्हाला आणखी काय पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. कापडी पर्स बरोबरच अशाही ऑर्डर्स मी अधूनमधून तुमच्याशी शेअर करत असते. अम्ब्रेलावरती नाडी ओवण्यासाठी पट्टी कट केलेली आहे. ही अखंड पट्टी आहे, बघू शकता. तर याची रुंदी आहे साधारणतः 3.5 इंच. या पट्टीची लांबी आपल्याला साधारणतः या घेरा इतकी घ्यायची आहे साधारणतः, किंवा 1 इंच जास्त घ्यायची आहे. तर हा पूर्ण घेर मोजूयात आपण. 20 इंच भरलेला आहे, तर आपल्याला साधारणतः 21 इंच पट्टी पाहिजे. इथं मी या बाजूला इकडं दोनदा फोल्ड करून टीप देऊन घेते. लागेल तशी आपण पट्टी ठेवूयात आणि जास्तीची कट करून टाकूयात. या घेराच्या आतल्या बाजूला ही पट्टी जोडायची आहे. इथे साधारणतः 1.5 ते 1 इंच सोडायचं आहे आणि मग इथं ही पट्टी ठेवून टीप द्यायला सुरुवात करायची आहे. साधारणतः 1.5 इंच सोडलं इथं मी आणि टीप द्यायला सुरुवात करते. असं करताना चुना नाही तर घोळ पाडणार नाही, लक्षात घ्यायचे. आणि पट्टी अजिबात ओढायची नाही जास्त. पट्टीची सुलट बाजू खालच्या दिशेला केलेली आहे मी. इथे साधारण या घेरा इतकीच पट्टी घेते, म्हणजे आपण थोडीशी फोल्ड करणार आहोत आतमध्ये. या बाजूने इथं आतल्या दिशेला दोनदा फोल्ड करते आणि टीप देऊन घेते पट्टीला. इथे घेराला राहिलेली पट्टी जोडून घेऊयात. इथे बघू शकता साधारणतः 1 इंच मी शिल्लक सोडलेला आहे. आता सुलट करायचं आहे आणि पट्टी एकदा अर्धा इंच दुमडून पुन्हा याच्यावर दुमडायची आहे आणि छानपैकी इथं टीप देऊन घ्यायची आहे. आता हा एकच ड्रेस म्हणजे स्कर्ट टॉप आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिवू शकतो. ते जर तुम्हाला पाहायचं असलं तरी मला कमेंट करून सांगा. नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. छानपैकी आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता सुलट बाजू दोन्ही समोरासमोर करायच्यात आणि इथे खालच्या बाजूने इथं साईडला एक टीप देऊन घ्यायची आहे. अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे मिळून 4ही पदर एकत्रित व्यवस्थित जुळून धरायचे आणि 2दा टीप देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे. छानपैकी आपलं स्कर्ट उलटवून घेऊयात. छानपैकी छोटंसं स्कर्ट तयार झालेलं आहे. त्याला आपल्याला नॉट करायची आहे आणि टॉपला लटकन जोडायचे. याच्यासाठी मी 3 बाय 3चे चौकोन कट करून घेतलेत मेन फॅब्रिकचे. तसं मध्यभागी फोल्ड करायचे आणि एक लटकन आपण तयार करून घेऊयात. आपल्या चॅनलवर लटकनचे 5-6 प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लटकन बनवण्यासाठी या चौकोनाला मी इथं त्रिकोणी फोल्ड केलेला आहे आणि मधोमध ही नॉट ठेवून तिरपी टीप देऊन घ्यायची आहे. याप्रमाणे 4ही नॉटला आपण असं लटकन जोडून घेणार आहोत. या ड्रेसची ऑर्डर मला माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे. माझी मैत्रीण नेहमी माझ्या व्हिडिओचं स्टेटस ठेवते आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणींनाही कळतं की मी काय काय शिवते ते. तर अशाच मला जवळपासच्या ओळखींमधून अशा ऑर्डर नेहमी मिळत असतात. आपल्याला एखाद्या कस्टमरकडून ऑर्डर मिळाली की त्यांचा नंबर आपण नेहमी सेव्ह करून ठेवायचा, कारण की आपण जे काही मग प्रॉडक्ट बनवतो त्याचं स्टेटस ठेवतो तर ते त्यांनाही दिसतात आणि त्यांच्याकडून आपल्याला पुन्हा रिपीट ऑर्डर येण्याची शक्यता असते. मग तर बघू शकता सुंदर असं आपलं 2 महिन्याच्या बाळासाठी स्कर्ट टॉप तयार झालेला आहे. तुम्ही जर माझ्यासारखं शिवणकाम करत असाल किंवा दुसरा कोणताही घरगुती व्यवसाय करत असाल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर यासाठी आपल्या चॅनलवर मी भरपूर पर्सची ऑर्डर कशी मिळवावी किंवा खूप साऱ्या पर्स एकाच वेळी कशा शिवाव्यात हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी व्यवसाय वाढवण्याविषयी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. किंवा तुम्ही बनवलेल्या वस्तूंची तुम्हाला किंमत ठरवता येत नसेल किंवा तुम्ही बनवलेल्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी विकायच्या हे लक्षात येत नसेल तर नुकताच आपल्या चॅनलवर मी पर्स किती रुपयांना विकू किंवा माझ्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पर्स हा व्हिडिओ नक्की पहा.
त्यातूनही तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची किंमत ठरवता येईल आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. आता इथं बघू शकता मी दोनही ड्रेस एकाच मापाचे शिवलेले आहे. एक ड्रेस मी कालच शिवून ठेवला होता कारण मला 2 दिवसात ती ऑर्डर पूर्ण करायची होती आणि व्हिडिओही बनवायचा होता आणि तुमच्याशी शेअर करायचा होता. तर या दोन्ही रंगांपैकी कोणत्या रंगाचा ड्रेस तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. आणि व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओला हाईप करा, म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझा येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, धन्यवाद. आणि आपले दुसरे कल्पनाच ब्लॉग म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलवरही तुम्हाला भरपूर सारी माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील.